प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेमध्ये आज 2 धमाकेदार ट्विस्ट तुम्ही बघणार आहात। आजचा म्हणजे 27 जूनचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। काजल सोहमला भेटून हॉटेलमधनं निघतच असते की तिथे तिला बोर्ड दिसतो, पिझ्झा डिलिव्हरीसाठी बॉय पाहिजे। आता काजल विचार करते ही नोकरी करायला काही हरकत नाही। हॉटेल मालकाला जाऊन भेटते, तिला असं वाटतं काम हे काम असतं, चांगलं वाईट काही नसतं। आता ती विचारते हॉटेल मालकाला, साहेब इथे तुम्ही पार्टी लावली आहे ना, आपल्याला अप्लाय करायचं आहे त्या नोकरीसाठी। आता तो मालक म्हणतो, वाचलंय ना, तो जॉब डिलिव्हरी बॉयसाठी आहे, गर्लसाठी नाही आहे, तू दुसरं काहीतरी काम शोध। काजल म्हणते, काय हो सर, आपण गर्ल बॉय काही मानत नाही हा, जे काम मुलगा करू शकतो ना ते आपण पण करू शकतो हां। आता ते मालक म्हणतात, अरे बाबा जिथून ऑर्डर येईल तिथे लगेच जावं लागतं, ते सोपं नाही आहे, ते काम मुलांनाच जमतं। काजल म्हणते, काय सर मुलांनाच जमतं, अहो आपण बाईक चालवतो, कोल्हापुरातली गल्लीन गल्ली माहिती आहे आपल्याला, तुम्ही जितकं जड सामान देताल ना तितकं जड सामान आपण उचलू शकतो, लोकांशी पटापट बोलू शकतो। अरे त्यात आपला सब्जेक्ट अकाउंट आहे आणि हिशोबात तर क्लिअरच आहे आपण। अरे डिलिव्हरी बॉय जसे कॅप घालतात ना तशी कॅप तर आपण आधीपासूनच घालतो, बोला अजून काय पाहिजे तुम्हाला। ते मालक म्हणतात, नक्की जमेल ना तुम्हाला। काजल म्हणते, अहो 100%। मग ते मालक म्हणतात, बरं ठीक आहे, ये उद्या 1 आठवडा तुझं काम बघतो आणि मग ठरवतो तुला काम द्यायचं की नाही। काजल म्हणते, खरंच। आता ती खूप खुश होते। सोहम म्हणतो, काय गं काजल, मिळालं का तुला काम, बोल ना यार माझ्याशी। तेव्हा काजलला विचारतो तो, मिळालं का खरंच तुला जॉब। मग काजल म्हणते, हां मग काय। मग आता सोहम म्हणतो, काँग्रेस, पण ऐक ना काजल, अगं असा जॉब करण्यापेक्षा मी बघतो ना तुझ्यासाठी जॉब। काजल म्हणते, हे बाबा असं कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं, आपली कलाताई आपल्याला नेहमी सांगते, आणि बरं झालं तुझ्यावर माझी जॉब शोधायची वेळ नाही आली, ते नाही तुझ्यावर डिपेंड नाही राहिले मी, हे चांगलं झालं, चल निघते मी आता। काजलने बिचारीने बरंच काही ऐकून दिलं या सोहमला, पण आता त्याचं तोंड बारीक होऊन जातं ही काजल गेल्यानंतर। असो, तर आता पुढे आपण बघणार आहे की या चांदेकरांच्या घरामध्ये घास भरवा भरवी चालू आहे। आणि खरं सांगू का प्रेक्षकांनो, या सीनमध्ये पण ना तुमचं जबरदस्त एंटरटेनमेंट होणार आहे। ही मालिका म्हणजेच एक एंटरटेनमेंट आहे। आता हे सगळेजण जेवायला बसलेत, ते आबाजी म्हणत असतात, चला आज घरच्या सगळ्या बायकांचा उपवास होता, समद्यांनी जोडी जोडीनं बसायचंय, रजनी चल तू बी बस बरं। आता तो सोहम म्हणतो, अगं आई तू बस ना, तुझा दिवस आहे ना आजचा, बैस बरं। रजनी म्हणते, अगं रे तू बस ना सोहम। सोहम म्हणतो, अगं बसशील ग मी, तू बैस खाली। आता आबा या कलाकडे बघतात आणि म्हणतात, काय हो सुनबाई, तुम्हाला काय वेगळं आमंत्रण द्यायचं का, बसा अद्वैतच्या बाजूला। अरे काय चाललंय तुमचं, मस्तपैकी पुरणपोळी नामरस आहे, बसा बसा सगळे जेवायला बसा। आता ही कला बसल्यानंतर ती सरोजबाई अशी बघते तिच्याकडे, कला बिचारी अवघडल्यासारखीच बसते। सरोजबाई म्हणतात, आबा तुम्ही सुरुवात करा बरं, तुम्हाला गोळ्या घ्यायच्या असतात ना। ते आबा म्हणतात, ते काही नाही, आज ज्यांना ज्यांना उपवास होता त्यांनी सगळ्यांनी सुरुवात करायची आधी, अद्वैत तू घास भरव बरं कलाला। या आजोबांना कला आणि अद्वैतचं भारी कौतुक। आता विचार करा अद्वैतच्या तोंडावर केवढे 12 वाजले असतील। तो म्हणतो, आबा म्हणतात, पण बिन काही नाही, तू जेवढा उशीर करशील तेवढा मला गोळ्या घ्यायला उशीर लागल। मग आता लगेच ती सरोजबाई म्हणते, अरे आबा सांगतात तसं कर अद्वैत, त्यांना उगाच त्रास नको। अद्वैत एक घास खाऊ घालतो त्या कलाला आणि मग सोहम म्हणतो, ए दादा दादा थांब जरा। आजोबा कौतुकाने बघत असतात। आजोबा म्हणतात, काय रे सोहम काय झालं। सोहम म्हणतो, थांब जरा, एक फोटो घेऊ दे मला। त्यामुळे फोटो घेण्यासाठी अद्वैत पुन्हा एकदा कलाला एक घास खाऊ घालतो। पण आता हे सगळं बघून या नैनाला जलसी फील झाली। आजोबा म्हणतात, चल श्री आता तू खाऊ घाल। लगेच नैना म्हणते, नाही नाही आजोबा थांबा, आता मी आणि राहुल, ए राहुल खाऊ घाल ना मला घास। हा राहुल म्हणतो, अगं हे ज्यांनी उपवास केला ना त्यांच्यासाठी चालू आहे, तू कुठे उपवास केलाय माझ्यासाठी। मग नैना म्हणते, अरे आपल्या बाळासाठी मी उपवास नाही केला ना, आणि उपवास केला नाही म्हणून काय झालं, प्रेम तर आहे ना आपल्यामध्ये, भरव ना रे घास प्लीज। आता त्यांचा हा तमाशा पाहून सगळेजण अशी तोंड करून घेताय, आबाजी तर डोळेच लावून घेतात बिचारे। असो, तर आता ही नैना घास खाते, पण यावर काही हिचं समाधान झालं नाही। ती विचार करते, कलाला कशी 2 घास खाऊ घातले, मला पण 2 घास। ए राहुल अजून एक घास भरव ना मला। ए सोहम आमचा फोटो काढ बरं। ए राहुल भरव ना रे घास आपल्या बाळासाठी। आता तो राहुल बिचारा पुन्हा एकदा घास भरवतो आणि तो सोहम त्याचा फोटो काढतो। किती बरोबरी बाई त्या कलाशी, अरे देवा। त्या आबाजींना पण हे लक्षात येतं। आता आबाजी श्रीकांतला म्हणतात, श्रीकांत तू घास बरोबर। नैना म्हणते, आता हा फोटो मी आमच्या खोलीत लावेल हं। पण आता हे श्रीकांत त्या रजनीला घास भरवतात ना, तर एवढी मोठी अर्धी पोळी घेतली आहे त्याने, आणि ती अर्धी पोळी अशी कोंबतो लिटरली त्या बायकोच्या तोंडात। कला ते बघते आणि तिला आश्चर्यच वाटतं, आणि पुन्हा तोच ओरडतो तो श्रीकांत आणि म्हणतो, शे काय ग तुला साधा घास खाता येत नाही का, सगळं हातावर खरकटच हाणलं माझ्या। बाई विचित्रच माणूस
आहे. आता ते आबा चिडतात खूप त्या श्रीकांतवर आणि म्हणतात, काय रे श्रीकांत, ही कोणती पद्धत झाली घास भरवायची? श्रीकांत म्हणतात, अहो आबा, पण ते आबा म्हणतात, ही वागायची पद्धत झाली का? ती दिवसभर तुझ्यासाठी बिन पाण्याचा उपवास करीत होती. अरे तुझ्यासाठी तिनं व्रत केलं. तू जरा 2 तास उपाशी राह बरं, मग कळल तुला. आणि जेव्हा पत्नी नवऱ्यासाठी व्रत करते ना, तेव्हा नवऱ्याचं पण कर्तव्य असतं की तिच्यासाठी काहीतरी कर्तव्य असतं नवऱ्याचं. पण आता या रोहिणीच्या अंगात आलं. तो रोहिणी म्हणते, डॅड निदान श्री आहे तरी इथे, पण दादाचा तर अजूनही पत्ता नाहीये. काय ग सरोज वहिनी, कशाला उपवास वगैरे करते तू दादासाठी? तो कधी असतो का तुझ्यासाठी आणि अद्वैतसाठी इथे? आता त्या अद्वैतला फार कसं तरी होतं हा विषय काढल्यानंतर. सगळेच जण असे बघायला लागतात त्या रोहिणीच्या तोंडाकडे. मग लगेच ती रोहिणी म्हणते, असो, दुसऱ्याचं वाईट केलं तर आणखीन काय होणार ना. आता त्या सरोज चिडतात आणि म्हणतात, काय बोललीस ग रोहिणी तू? लगेच रोहिणी म्हणते, का ग, मी जे बोलले ते कळलं नाही का तुला वहिनी? मग त्या सरोज म्हणतात, रोहिणी तुला जर असं वाटत असेल ना तर तू तुझ्याबद्दल बोलतेय. आम्ही तुझं काहीही वाईट केलेलं नाहीये आणि राहिला प्रश्न माझ्या नवऱ्याचा आणि माझा, तर तो आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. आमचा आम्ही बघून घेऊ की, तू कशाला त्रास करतेस? मग रोहिणी म्हणते, अच्छा, तुझं ते वैयक्तिक आणि दुसऱ्याचं ते जागतिक का? नाही म्हणजे तुला असं वाटत असेल ना की तुझ्या आयुष्यात मी ढवळाढवळ करू नये, तर तू कशाला करतेस ग माझ्या आयुष्यात ढवळाढवळ? सरोज म्हणते, काय केलं ग मी? तुला ज्याच्याबरोबर लग्न लावायचं होतं त्याच्याबरोबर मी लग्न तुझं लावून दिलं नाही, एवढंच ना? अगं तो कसा आहे तुला माहिती नाही ना. तेव्हा तो पळून गेला. नुसताच नाही पळाला, तो 3 लग्न करून परागंदा झालाय. तो जरा विचार कर, त्याचं लग्न तुझ्याशी झालं असतं तर तुझं काय झालं असतं? की रोहिणी म्हणते, नाही, त्याचं लग्न माझ्याशी झालं असतं ना तर हे सगळं घडलंच नसतं कदाचित. म्हणजे तुझ्यामुळे त्याच्या आणि माझ्या दोघांच्याही आयुष्याची वाट लागली आहे ग. तेव्हा ही सरोज म्हणते, तुझ्या आयुष्याची काही वाट लागलेली नाहीये, चांगला माणूस पाहून तुझं लग्न लावून दिलं होतं. रोहिणी म्हणते, हो ना, इतक्या चांगल्या माणसाशी तू लग्न लावलंस की मला इथे येऊन राहावं लागतंय. आणखीन काय वाट लागायला पाहिजे ग माझ्या आयुष्याची? तुमच्या सगळ्यांचे बोलणे ऐकावे लागतात मला इथे या घरात. सरोजबाई म्हणतात, अगं उगाचच नाही बोलत आम्ही तुला, तू तशी वागते ना म्हणून तुला बोलतो आम्ही. आणि तुला एवढंच वाटतं ना तर जा ना तुझ्या नवऱ्याच्या घरी. घरी सांगितलं ग तुला इथे राहायला? लगेच रोहिणी म्हणते, नाही, त्याच्यासोबत तर मला राहायचंच नाहीये, मला इंटरेस्टच नाहीये. माझ्यात हिंमत आहे ग, नवऱ्याला सोडून येऊ शकले मी इथे, तुझ्यात तर ती पण हिंमत नाहीये. एवढं सगळं होऊन सुद्धा इथेच आहेस ना तू. आता ती सरोज चिडते आणि म्हणते, रोहिणी. आता ती चालली जाते तिच्या खोलीत लगेच. मग आता त्या सरोजताई म्हणतात, सॉरी आबा, पोट भरलं माझं. ते आबा त्यांना थांबवायचा प्रयत्न करतात पण सरोज न जेवताच निघून जातात. कला विचार करते, बापरे, हे सगळं काय आहे? नक्की काय चाललंय हे? रोहिणी मॅडम, सरोज मॅडम आणि प्रदीप सरांच्या नात्याविषयी असं का बोलल्या? काय बी नसलं असेल यांच्या नात्यामध्ये, शोधायलाच हवं. प्रेक्षकांनो, छान आहे की नाही आजचा भाग? मग लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पण आता खरी मजा या सीन मध्ये. कला तिचे अंथरुण टाकत असते आणि विचार करत असते या भांडणाचा. आता हा अद्वैत म्हणतो, विचारायचं राहून गेलं मला, पण तुझं मंगळसूत्र कसं काय तुटलं ग? झालं, आता कलाला भांडणाचा विषय मिळाला. आता ती एकदम त्याच्या जवळ येते आणि त्याला ताप आहे का बघते. आता अद्वैत चिडतो आणि म्हणतो, काय ग, तू प्रत्येक वेळेला म्हणजे अंगावर का येतेस? मग कला म्हणते, तू द ग्रेट चांदेकर आहेस ना? नाही, परफेक्शनिस्ट आहे ना तू? नाही म्हणून बघितलं, तुला ताप बीप तर नाही ना आला? चांदेकर म्हणतो, तुझ्याशिवाय दुसरा कुठलाच ताप माझ्या डोक्यात जात नाही. मग कला म्हणते, काल रात्रीचं आठवत नाही का मला? शुद्धीत नव्हता का काय? आता चांदेकर म्हणतो, काय बडबडते? तुझ्यासोबत राहायचं म्हणल्यावर 365 दिवस मला शुद्धीतच राहावं लागतं. विषय नको डायव्हर्ट करू. मंगळसूत्र कसं तुटलं ते सांग. कला म्हणते, उगाचच ते मंगळसूत्र तुटलं करू नको, वाढवलं म्हण. आणि तुझ्यामुळेच वाढवलं माझं मंगळसूत्र. आता अद्वैत म्हणतं, काही पण टाइमपास करू नकोस. मग कला म्हणते, काल रात्री कुठे गेला होता, काय करत होता, हे आठवतं का तुला? मग आता तो आठवायचा प्रयत्न करतो चांदेकर. काल रात्री मी पाय मोकळे करायला गेलो, मग अंजूने मला दूध दिलं, मग मी काल रात्री खोलीत आलो आणि मग मला काल रात्रीचं आठवतच नाहीये. कला म्हणते, नाही आठवत आहे का चांदेकर? अरे तू शुद्धीत असायला हवा होता ना रात्री. मग आता तू पुन्हा विचार करतो आणि म्हणतो, कसं काय असो? नाही, तू खोटं बोलते. कदाचित मी झोपलो असेल, मी खूप थकलो होतो ना रात्री. मग आता ही कला म्हणते, आठवत नाहीये का चांदेकर? अरे जो माणूस दमतो थकतो ना तो गपचूप झोपून राहतो, असा बरळत नाही. मग आता अद्वैत म्हणते, काय पण बोलू नको, मी शक्यच नाहीये बरळणं वगैरे. कला म्हणते, तुला आठवत नाहीये असं सांग ना. अद्वैत म्हणतो, तू खरंच काही पण बोलतेस? कला म्हणते, अरे बाबा, तुला खरंच आठवत नाहीये ते कबूल कर ना. मला नाही आठवत कला, काल रात्री काय झालं, केवढा त्रास झाला तुझ्यामुळे रात्री, मला माहिती आहे का? मग आता अद्वैत म्हणतो, काय त्रास झाला तुला? तुझं मंगळसूत्र तुटलं म्हणजे वाढलं, जे काय झालं ते दिलंय ना तुला आबाने, लेटेस्ट कलेक्शन मधलं मंगळसूत्र, संपला विषय. मग कला म्हणते,
ठीक आहे, संपला तर संपला, मी थोडी विषय वाढवतेय, तू काय एकटाच दमतो का, आम्ही पण दमतो, मला पण झोप येते आता, असं म्हणून ती गेली अंथरुणावर. अद्वैत आता त्या डिझाईन्स बघत असतो. कला पुन्हा त्याच्याशी डोकं लावते. झालं, स्वतःचं बोलून झालं की झालं ना. आता अद्वैत म्हणतो थांब जरा, मी तुझ्यासारखा रिकामा नाहीये, डिझाईन्स आली आहे ना ती बघतोय. अद्वैत त्या डिझाईन्स बघून खूप कौतुक करत असतो डिझाईन्सचं. वा अमेझिंग, काय हुशार आहे सानिकाची मैत्रीण, काय डिझाईन केल्यात तिने. आता कला खूप प्राऊड फील करत असते स्वतःवर. अद्वैत म्हणतो ये ये बघ जरा इथे, म्हणजे तुला कळेल. मग कला म्हणते म्हणजे तुला टॅलेंटची खूप कदर आहे का. अद्वैत म्हणतो म्हणजे काय, अगं टॅलेंट हे एक स्किल आहे, ते सगळ्यांकडेच नसतं. कला म्हणते जे काही आहे ते सगळं तुझ्याकडेच आहे बाबा, बाकीच्यांकडे कुठे काय आहे. मग अद्वैत म्हणतो अरे ऑफकोर्स, अशी व्यक्ती समोर आली ना की मी ओळखू शकतो की ती व्यक्ती किती टॅलेंटेड आहे आणि किती नाही. नुसतं टॅलेंट असणं महत्त्वाचं नाही आहे, त्या टॅलेंटला ॲप्रिशिएट करणारा महत्त्वाचा असतो. जरा बघ ये इकडे. आता ही कला त्याच्या जवळ जाते, बघू म्हणून त्या लॅपटॉपमध्ये डोकं घालते. आता हा लगेच म्हणतो ए चल लांब 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 बसायचं, एवढं जवळ नाही बसायचं. मग कला एकदम बाजूला जाऊन बसते दिवाणच्या टोकावर आणि म्हणते दाखव. मग अद्वैत म्हणतो एवढ्या लांबून दिसणार आहे का. कला म्हणते अरे बाबा मी कशी बसू, तुझ्या जवळ पण बसायचं नाही, लांब पण बसायचंय, तुझ्या अंगाला काही सोनं लागलंय का. अद्वैत म्हणतो थांब जरा. आता तो त्याच्या हाताचं वीत करतो आणि म्हणतो हे बघ 1 2 आणि 3 एवढ्या 3 विताच्या अंतरावर तू बसायचं, चल बस इथे बस. आता कला तिथे बसते, तिला जरा रागच येतोय पण तरी आता तिच्या डिझाईन्स बघायच्या आहेत ना, तिला मजबुरीने बसावं लागतंय. आता ती त्याला म्हणते दाखवा आता. मग आता अद्वैत तिला दाखवतो आणि म्हणतो बघ बघ किती सुंदर डिझाईन्स आहेत, कमाल सेन्स आहे या मुलीला, अमेझिंग आहे ही मुलगी, परफेक्ट मार्केट सेन्स म्हणतो ना आपण, अगं त्याला हेच म्हणतात, काय नॉलेज आहे बघ, इतकं कौतुक करतोय तो. आता कलाला म्हणतो आणि तू स्वतःला आर्टिस्ट समजते ना. तर कला म्हणते हो मग. आता अद्वैत म्हणतो अगे बघ त्या मुलीची क्रिएटिव्हिटी बघ, शिक जरा त्याच्यातून काहीतरी. कला पण अशी तोंड हलवते, हो गड्या मस्त आहे डिझाईन. आता अद्वैत म्हणतो बघ डिझाईन्स ट्रेडिशनल आहेत पण त्याला मॉडर्न लुक दिला, छान मॉडर्न लुक दिलाय तिने. आता कला हसायला लागते. मग अद्वैत म्हणतो ए हसायला काय झालं, अगं ही डिझाईन्स म्हणजे खरी कला आहे खरे. आता ही कला खुश होते आणि म्हणते काय म्हणालास. अद्वैत म्हणतो तू ऐकलं नाही का. कला म्हणते परत बोल ना. अद्वैत म्हणतो मी बोलत असताना नीट लक्ष द्यायचं, परत परत बोलत नसतो मी अशा टॅलेंटेड गोष्टी. कला म्हणते कमॉन यार अद्वैत, किती टॅलेंटेड माणूस आहे, दाखव की तुझं टॅलेंट. मग अद्वैत म्हणतो से प्लीज, चल प्लीज प्लीज म्हण आता. मग कला म्हणते बरं प्लीज चांदेकर बोल ना रे, काय बोलला होतास मगाशी. अद्वैत म्हणतो असं कोरडं कोरडं नको म्हणू, असं जरा मनापासून म्हण ना प्लीज. मग कला पुन्हा म्हणते प्लीज अद्वैत दाखव ना मला त्या डिझाईन्स. मग आता तो पुन्हा एकदा लॅपटॉपमध्ये डिझाईन्स दाखवतो आणि म्हणतो मी तुला म्हटलं की ही डिझाईन्स म्हणजे खरी क्रिएटिव्हिटी आहे, खरे शिक जरा याच्यातून काहीतरी. मग कला म्हणते झालं तुझं, जाऊ मी आता, मला खूप कामं आहेत. आता कला त्याला जाता जाता आगाऊ म्हणते. मग आता अद्वैत तिला अति आगाऊ म्हणतो. बाकी काही असो की नसो प्रेक्षकांनो, या दोघांची भांडणं फार भारी आणि रिअलिस्टिक दाखवतात. तर आता पहाट झाली आहे आणि कलाने शेवटचं फिनिशिंग पूर्ण केलं आहे तिच्या डिझाईन्सवर आणि त्या सगळ्या डिझाईन्स तिने त्या सानिकाला मोबाईलवरून पाठवल्यात आणि आता राहिलेल्या सगळ्या डिझाईन्स तिने कपाटात ठेवून दिल्या आहे. तोपर्यंत अद्वैत येतो आंघोळ करून आणि ती पटकन त्या डिझाईन कपाटात ठेवते. आता त्यांनी इथे जरा सस्पेन्स क्रिएट केला आहे. अद्वैत आंघोळ करून येतो आणि विचार करतो अरे ही अशी कशी, नेहमी ना हिचं काम परफेक्ट नसतंच, कारण कलाने ते कपाट अर्धवट उघडं ठेवलं. त्यामुळे अद्वैत वैतागतो आणि विचार करतो ही कपाटाचं दार अशी अर्धवट का उघडं ठेवते, अजिबात तिच्या कामात परफेक्शनपणा नसतो, ही ना दिवसभर काय काम करत असते बरं, कपाटाचं दारही हिला नीट लावता येत नाही. आता या अद्वैतने कपाटाचं दार उघडलं. आता तुम्हाला असं वाटलं असेल ना की अद्वैतने डिझाईन्स बघितल्या पण आत्ता नाही बघितलं, त्याने नंतर बघितलं. खरा धिंगाणा पुढे सुरू होणार आहे. आता हे सगळेजण नाश्त्याला बसलेले असतात तेव्हा धडाम धडाम आवाज येतोय, डिस्कोचा आवाज असतो. ती रजनी काकू म्हणते हा आवाज कसला येतोय, वरून आवाज येतोय. आबाजी म्हणतात काय रे राहुल, तुझ्या खोलीतून आवाज यायला नवं. आता राहुल जरा विचार करतो. आबा म्हणतात तू गाणं चालू ठेवून खाली आलास वय, तुझी बायको कुठे. राहुल म्हणतो नाही हो आबा, मी असली गाणे नाही ऐकत, मी म्युझिक लावलंच नव्हतं, असली गाणे नाही ऐकत मी. मग आबाजी म्हणतात सकाळी सकाळी ही अशी गाणी, आपलं घर म्हणजे काय डिस्को बार आहे होय. तर रजनी काकू म्हणतात
थांबा आबा मी बघून येते. पण ते आबाजी म्हणतात चल चल मी बी येतो तुझ्या संग. कोण एवढं मोठ्यानं गाणं वाजवायलंय. आता हे सगळेच्या सगळे जाऊन पोहोचतात त्या राहुलच्या खोलीमध्ये. तर ही बया तिथे उड्या मारत असते. म्हणजे ही प्रेग्नंट आहे म्हणून सांगितलं नाही ने, आणि ती तिथे ॲरोबिक करत असते ते गाणं लावून. तिला असं बघून या सगळ्यांना धक्काच बसलाय. आणि आता कला पण विचार करते अरे बापरे ही उड्या काय मारतीये, ही गरवारशी आहे ना. आता सगळेजण या काय नाव हिचं नैनाकडे बघायला लागतात. आणि तो राहुल आल्या आल्या आधी तो टेप बंद करतो. आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा भाग आज पूर्ण केला. पण उद्या मात्र जबरदस्त बघायला भेटणार आहे तुम्हाला. त्यासाठी माझ्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. या अद्वैतला त्या डिझाईन्स सापडल्या आहेत कलाच्या कपाटामध्ये. तो विचार करतोय म्हणजे सानिकाची मैत्रीण दुसरी तिसरी कोणी नाही, अति आगावच आहे. आणि आता कला रात्री डिझाईन्स बनवत असते तेव्हा अद्वैत तिला भग करतो आणि कला घाबरते. पण माझा असा अंदाज आहे प्रेक्षकांनो की कला अद्वैतच्या एवढ्या लवकर लक्षात नाही येऊ देणार की तीच डिझाईन्स बनवते म्हणून. तुमचा अंदाज काय आहे मला नक्की कमेंट करून कळवा हं. आणि हो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा डेली रिव्ह्यू तुम्हाला माझ्या आवाजात ऐकायला आवडत असेल तर आठवणीने माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.